टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, प्रथमतः गेल्या काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये जो दुर्दैवी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जो भारतीय नागरिकांवर हल्ला झाला आणि त्यात भारतातले 26 निष्पाप नागरिक हे मृत्युमुखी पडले, यांच्या कुटुंबास मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि जो दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद आपल्या भारत देशाने अनेक वर्षांपासून दुर्दैवाने सहन केलेला आहे आणि ज्या वेळेस आपल्या भारत सरकार किंवा भारतीय सेनेने ह्याला चोख उत्तर देण्याचं काम केलेलं आहे, त्यातनं निश्चितपणे दहशतवाद हा मोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय सेनेने केलेला आहे। आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जे भारत सरकारने आणि खास करून भारतीय सेनेने सैन्य दलाने जे पाऊल उचललं आणि सिंदूर नावाच्या ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून जे पाकिस्तानातले दहशतवादी अड्ड्यांवर जे काही तिथं आक्रमण केलं आणि हल्ले केलेले, त्यातनं निश्चितपणे दहशतवादाचा हा कणा मोडला जाईल असा मला विश्वास आहे। मी निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करेल की भारतातले लोक आणि भारतीय सैन्य दल कुठल्याही दहशतवादाला कधी झुकणार नाही आणि कधीही त्याला बळी पडणार नाही, हा चोख असा संदेश या सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हा संपूर्ण जगाला आणि दहशतवादांना दिला आहे। ह्याच्या बाबतीत निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करेल। हे आपल्याला वाटतं लोकशाहीचं हे मूल्य आहेत आणि देशाचे पंतप्रधान आणि भारत सरकारने काल मला वाटतं जे देशाचं कॅबिनेट आहे त्यांना ही माहिती दिली। देशाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना काल पंतप्रधानांनी या हल्ल्याची माहिती दिली आणि आज विरोधी पक्षात देशातील जे काही विरोधी पक्षाचे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना एकत्रित या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याचं काम भारत सरकार आणि पंतप्रधान करतात। ही निश्चितपणे या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे आणि ह्यातून मला वाटतं जे काही दहशतवाद जो केला जातोय आणि दहशतवाद पाकिस्तानीच्या मातीतनं जो केला जातोय त्याला भारतीय सेना आणि भारत सरकार आणि भारतातले नागरिक हे चोख उत्तर देऊ शकतात। हे दहशतवाद मोडून काढण्याची हिंमत आणि ताकद ही भारतीय सेनेमध्ये, भारतीय लोकांमध्ये हा जो मेसेज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला हा देणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते आक्रमक पद्धतीने आपल्या भारत सरकारने आणि भारतीय सेनेने दिले, हे निश्चितपणे याचं कौतुकच करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्या पुरुषांची हत्या पहलगाममध्ये झाली त्यांना खरोखरच ही एक मनापासून आदरांजली देण्याचं काम हे भारतीय सेनेने केलेलं आहे।